नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण राजकीय घडामोडी ज्या मागच्या 15 ते 18 महिन्याच्या ज्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी त्याचं लेक्चर बघणार आहे. ह्या राजकीय घडामोडी तुम्हाला बघा, आता आपण सर्व टॉपिक हळूहळू जसजसा वेळ भेटेल तसं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आजचं लेक्चर राजकीय घडामोडीवर आहे. त्याच्यामध्ये येणारी राज्यसेवा असेल 9 नोव्हेंबरला किंवा 21 डिसेंबरला होणारी गट ब पूर्व परीक्षा असेल किंवा 4 जानेवारीला होणारी गट क पूर्व परीक्षा असेल. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त लेक्चर आहे आजचं. ओके, स्टार्ट करू. ह्या लेक्चरमध्ये मी काय क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये टॉपिक एक्सप्लेन केलेला आहे, जे आयोगाचा पॅटर्न फॉलो केलेला आहे. म्हणजे राज्यसेवेला मागचे जे क्वेश्चन आले किंवा कंबाईन गट बल आले, गट कल आले, मुख्य परीक्षेला जसे क्वेश्चन आयोग विचारतं करंट अफेअर्सवर, त्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्हिंग अप्रोच कसा असला पाहिजे तुमचा, त्या आपण गोष्टी सांगतो. ओके, स्टार्ट करू. जास्त वेळ न घेता, आता इथं टायटल तुम्हाला दिसतंय राजकीय घडामोडी आपण कव्हर करतोय एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025. इथं टाकायचं राहिलं 2025. ओके, सप्टेंबर 2025 पर्यंतच एवढं करंट अफेअर्सचं पेशंट येणार आहे एक्झामसाठी. ओके, राज्यसेवा ऑलरेडी पेपर सेट झालेला होता. काही कारणास्तव आता राज्यसेवा ती पूर परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे ती पुढे गेलेली. ते तुम्हाला राज्यसेवेसाठी करंट अफेअर्स करायचं कधीपर्यंत करायचं तर जुलैपर्यंत करायचं, 31 जुलैपर्यंत. ओके, आणि जे गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षा त्याच्यासाठी तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत करंट अफेअर्स केलं तर सफिशियंट आहे. त्याच्या पुढे करायचं नाही, एवढं सफिशियंट आहे. नोव्हेंबर डिसेंबर, आता डिसेंबरमध्ये तो पेपर आहे, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला गटकाचा पेपर आहे. स्टार्ट करू, जास्त वेळ नाही घेता. बघा, पहिला जो प्रश्न आहे काय म्हटलेलं आहे बघा. पहिला क्वेश्चन कशावर आहे, तो कॅग आहे किंवा महालेखा परीक्षक आहे, त्याच्यावर क्वेश्चन आहे. पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन बघू म्हणजे हा टॉपिक पूर्ण आपला कव्हर होईल याच्यातून. क्वेश्चन कसा आहे बघा, काय म्हटलेलं आहे, अ स्टेटमेंट म्हटलेलं आहे किंवा क्वेश्चनची सुरुवात बघा कशी आहे, पुढील पैकी योग्य, मी याच्यावर गोल करतोय पहिल्यांदा. क्वेश्चन सॉल्व्ह करताना कशावर गोल करतोय, याच्यावर गोल करतोय. योग्य विधाने विचारात घ्या. मला योग्य विधान शोधायचंय. हे पहिलं स्टेटमेंट वाचतोय. क्वेश्चन सॉल्व्हिंग अप्रोच असाच असला पाहिजे बरं का तुम्हाला. हा स्टँडर्ड अप्रोच आहे. हा सांगतोय एलिमिनेशन टेक्निक कशा वापरायच्या ते पण मी तुम्हाला सांगेन. बघा, मी पहिलं स्टेटमेंट वाचतोय, 21वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. ठीक आहे, कॅग म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म, म्हणून संजय मूर्ती यांची निवड झाली. हे पहिलं स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट जे आहे हे रॉंग स्टेटमेंट आहे. का रॉंग आहे, तर हे 21वे नव्हते तर हे कितवे महालेखा परीक्षक किंवा कितवे कॅग आहे, हे 15वे कॅग आहे. लक्षात ठेवा, कितवे 15वे कॅग म्हणून यांची नेमणूक झालेली. त्याच्यामुळे जर पहिलं स्टेटमेंट रॉंग असेल तर मी शोधेल ए कुठे दिलेला आहे, इथं ए दिलेला आहे, इथं ए दिलेला आहे. मी दोन ऑप्शन इथे एलिमिनेट करेल. ओके, आता बघा मित्रांनो, पुढचा अप्रोच लय महत्वाचा आहे. पुढचा अप्रोच काय माहिती आहे, तुम्हाला जर कळलंय ना ए स्टेटमेंट 100% रॉंग आहे, तर तुम्ही काय करायचं, ए ज्यामध्ये दिलेलं ते ऑप्शन एलिमिनेट करून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे बघा, दोन ऑप्शन राहिलेले आपल्याकडे. ऑप्शन क्रमांक 1 आहे आणि ऑप्शन क्रमांक 3 आहे. याच्यामध्ये बी आणि इथं पण बी आणि इथं पण बी हा कॉमन दिलेला आहे. त्याच्यामुळे मला काय कळतंय, 100% बी हे करेक्ट आहे. हा सॉल्व्हिंग अप्रोच सांगतोय बरं का, बी हा 100% करेक्ट आहे. मग मी बी वाचणार नाही किंवा बी वाचण्यामध्ये मी वेळ घालणार नाही किंवा बी वाचल्यानंतर माझं जे कन्फ्युजन होणार आहे, मला जर एखादी फॅक्ट आठवत नसेल तर ते नाही. कारण ऑप्शन मध्ये जर बी दिलेला आहे दोन्हीकडे तर बी 100% करेक्ट असं, ए रॉंग आहे असल्यामुळे. ओके, कळलं बेसिक लॉजिक. बघा पुढचा ऑप्शन कोणता, इथं डी दिलेला आहे, इथं पण डी दिलेला आहे. मग मला कळतं डी पण रॉंग आहे. मला इथं काय कळतंय, डी रॉंग नाही, डी पण 100% करेक्ट आहे, कारण डी दोन्ही ऑप्शन मध्ये. मग मी फक्त एकच ऑप्शन चेक करेल, तो म्हणजे पर्याय क्रमांक किंवा ऑप्शन सी चेक करेल मी. तो काय दिलेला आहे बघा, स्टेटमेंट सी मध्ये काय म्हटलेलं आहे, राज्यघटनेतील भाग 6 मधील कलम 148 मध्ये कॅग बद्दल तरतूद दिलेली आहे. आता इथं ट्विस्ट दिलेलं आहे, आयोग अशा गोष्टींमध्ये फसवायला लागले आता आजकाल. आता तुम्ही निवडणूक आयोगावरचा क्वेश्चन बघा, भागांमध्ये फसवलेले. 15चा 16 केला, 16चा 17 केला. आयोग एकदम छोट्या छोट्या गोष्टींवर फसवायला लागले. म्हणून इथे मी ट्विस्ट दिली होती, तुम्हाला ही सवय लागावी वाचण्याची. तर हा भाग कितवा आहे, हा भाग 5 असला पाहिजे. इथं कितवा असला पाहिजे, भाग 5 असला पाहिजे सरांना. भाग 5 मध्ये 148 मध्ये कॅग ह्या पदाची तरतूद दिली. 148 ते 151 पर्यंत काय आहे, कॅग ह्या पदाबद्दलच्या पूर्ण डिटेलमध्ये माहिती. हे कलम कशाशी संबंधित आहे, कॅगशी संबंधित आहे. ओके, मग मला कळतंय की इथं भाग 6 दिलाय, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग ठरतं. मी उत्तरापर्यंत पोहोचले, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने सॉल्व्हिंग अप्रोच ठेवा. तुम्हाला जे स्टेटमेंट 100% माहिती आहे ना, ते स्टेटमेंटने उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला पुढचं नॉलेज, संजय मूर्ती बद्दल जर क्वेश्चन आला किंवा कॅगवर जर क्वेश्चन आला, तुम्हाला माहित असलं पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट तर हे कितवे 15वे कॅग आहे. ओके, त्यांनी जागा कोणाची घेतलेली आहे, याच्या आधीचे 14वे कॅग कोण होते, तर गिरीश चंद्र मुर्मू हे किती होते,
14वे कॅग होते आणि त्यांची जागा कोणी घेतलेली आता संजय मूर्ती यांनी घेतलेली. हे 15वे कॅग म्हणून यांची नेमणूक झाली. ओके, पुढचं स्टेटमेंट बघा. इथं मी तुम्हाला सांगितलं हे भाग 5 असायला पाहिजे होते. इथं काय पाहिजे होतं, भाग 5 असायला पाहिजे होते, तर भाग 6 दिलं होतं, त्याच्यामुळे स्टेटमेंट रॉंग ठरतं. आणि खालचं जे महत्वाचं आहे, महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष असतो. हे 100% स्टेटमेंट करेक्ट आहे. इथं आयोग काय करतं, चुकून 5 टाकून देतं, 5 वर्ष. पण हे लक्षात ठेवा की आजचा किती 6 वर्ष आणि 65 वर्ष जे आधी होईल ते असतं. ओके, कार्यकाळ. आता पुन्हा डिटेलमध्ये त्यांच्याविषयी बघूया संजय मूर्ती बद्दल. आता हे जे आहे आपली जी सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे त्याचा हा स्क्रीनशॉट आहे, त्याचं एक्सप्लेनेशन. आता तुम्ही ऑलरेडी सुपर करंट अफेअर्सचे स्टुडंट असाल, तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये आपण 200 पेजेसमध्ये सर्व 18 महिन्याचे करंट अफेअर्स कव्हर केले. फक्त 15 तासाचे व्हिडिओ, 15 तासात पूर्ण 18 महिन्याचे करंट अफेअर्स दिलेले. त्याच्यामधले हे डिटेल सांगतो बघा. 15वे नियंत्रक महालेखा परीक्षक कोण आहे, संजय मूर्ती. मला एक स्टेटमेंट कळलं. पहिल्यांदा काय करायचं, कोणतंही करंट अफेअर्स करताना तुम्हाला बेसिक माहित पाहिजे. एक तर तुमचं बेसिक काय इथं, कॅगची नेमणूक झाली, कितवे कॅग आहे, 15वे कॅग आहे. कोण आहे, संजय मूर्ती. कोणाची जागा घेतली, गिरीशचंद्र मुर्मू. हे महत्वाचं आहे. आणि कॅगची जी तरतूद आहे राज्यघटनेतली ती कोणत्या कलमामध्ये, 148 ते 151 ह्या कलमामध्ये कशाची तरतूद आहे, कॅग ह्या पदाबद्दलची तरतूद आहे. आणि भाग कितवा आहे तो, भाग 5वा आहे सरांना. ओके, हे बेसिक आहे. हे बेसिक तुम्हाला प्रत्येक अभ्यास करताना लागू करायचं. कोणता अभ्यास करा तुम्ही, एखाद्या संघटनेचा करा, कशाचाही करा, तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे. एखाद्या संघटनेचा अभ्यास करताय, संघटनेची स्थापना कधी झाली, या संघटनेचा उद्देश काय, संघटनेची स्थापना कोणी केली, हे इतिहासाचं जर करत असाल तर अशा बेसिक पद्धतीने तुम्ही प्रत्येक टॉपिकचा अभ्यास केला तर तुम्हाला लवकर पास व्हायला. बेसिकवर क्वेश्चन जास्त हिट होत आहे, बेसिकवरच फसवलं जात आहे. कळलं, ठीक आहे. आता बघा, 21 नोव्हेंबरला पदभार स्वीकारलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू द्वारे शपथ दिली त्यांना. ठीक आहे, शपथ कोण देतं, राष्ट्रपती देतात. इथं मला हे कळतंय. पुढची बघा, गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतली. ऑलरेडी स्टेटमेंटमध्ये मी सांगितलं होतं. 1989 बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे IAS अधिकारी होते. 1989ला ते UPSC पास झाले होते आणि IAS त्यांना कोणतं केडर भेटलं होतं, हिमाचल प्रदेश केडर भेटलं होतं. यापूर्वी ते शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. लक्षात घ्या, ठीक आहे. ही महत्वाची फॅक्ट आहे. 24 डिसेंबर 1964 रोजी आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या मूर्ती यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. आता हे स्टेटमेंट का महत्वाचं येतं माहिती का, स्वामीनाथनवर मागच्या वर्षी राज्यसेवेला क्वेश्चन विचारला होता. त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट म्हटलं होतं की स्वामीनाथन हे तामिळनाडूचे रहिवासी होते. त्याच्यामुळं जर अशा मोठ्या पर्सनॅलिटी, एखादा कॅग असेल, उपराष्ट्रपती असेल, सुप्रीम कोर्टचा म्हणजे मुख्य न्यायाधीश असतील, हे सगळे महत्वाचे जे गोष्टी व्यक्तींचे नेमणुका होतात ते कुठले रहिवासी, त्यांचा जन्म कुठे झालेला या गोष्टी माहित पाहिजे. आयोग त्याच्यावर क्वेश्चन हिट करतं. फेवरेट क्वेश्चन आयोगाचा, फेवरेट स्टेटमेंट असतं ते. तुम्ही मागचे जर अनालिसिस केलं, आता हे माझ्या अनालिसिसवर सांगतोय तुम्हाला अभ्यास कसा करायचा. ओके, आता बघा 48 ते 51 तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. नेमणूक राष्ट्रपती करतात, राजीनामा पण राष्ट्रपतीकडे असतो आणि कार्यकाळ जो असतो तो 6 वर्ष 65 वर्ष, म्हणजे 6 वर्षापर्यंत कार्यकाळ किंवा 65 वर्ष, या दोन्हीपैकी जो आधी पूर्ण होईल तो कार्यकाळ पकडला जातो. ओके, क्लिअर झालं संजय मूर्ती बद्दलचं. आता पुढचा क्वेश्चन बघा. पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय, मणिपूरमध्ये जी राष्ट्रपती राजवट लागू झालेली त्याच्याबद्दलचा क्वेश्चन आहे. आयोग कसे क्वेश्चन फॉर्म करेल, म्हणजे संभाव्य क्वेश्चन आहे. ही जे महत्वाचे टॉपिक मी कव्हर करतोय अशाच टॉपिकवर किंवा असे हे जे महत्वाचे टॉपिक आहे जे राजकीय मधले, ठीक आहे, ते मी कव्हर करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. संभाव्य टॉपिक आहे का, याच्यावर क्वेश्चन हिट होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. जर राजकीयवर जर क्वेश्चन आला तर हे टॉपिक कुठेतरी तुम्हाला पेपरमध्ये दिसतील. ठीक आहे, आता बघा मणिपूरमध्ये काय झालेलं आहे, कलम 356 अंतर्गत. आता इथे योग्य विधान आहे बरं का, हे वाचून घ्यायचं बरं का, मी वाचलं नाही ते स्टेटमेंट, महत्वाचं आहे. काय, पुढील पैकी कोणती विधाने योग्य आहेत, योग्यवर गोल केला. कारण इथं कधी कधी आयोगाला काय करतं, आयोग अयोग्य टाकतं, त्याच्यामुळे ते लक्ष द्यायचं. तसे पण क्वेश्चन पुढे घेतलेले बघा. मणिपूरमध्ये कलम 356 अंतर्गत 13 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली. ऍब्सोल्युटली करेक्ट स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. मला जर कळलंय हे स्टेटमेंट 100% करेक्ट आहे माझ्या नॉलेजनुसार. आता तुमच्या नॉलेजनुसार कदाचित तुम्हाला बी स्टेटमेंट माहित असेल, सी स्टेटमेंट माहित असेल, जे 100% माहिती त्याच्यानुसार जा, त्याच्यानुसार ऑप्शन कट करा. आता मला ए स्टेटमेंट 100% माहिती ना सरांना, मी काय करत, ए कुठं दिलेला आहे, इथं दिलेला आहे, इथं दिलेला आहे, इथं नाही दिलेला, मी याला एलिमिनेट करेल, इथे दिलेला आहे. एक ऑप्शन एलिमिनेट झालेला आहे. काही ऑप्शन प्रश्नामध्ये काय होतं, एका स्टेटमेंट वरून तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचता बरं का. ठीक आहे, असे मी इलिमिनेशन टेक्निकचा व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबवर.
तुम्ही तो बघा, इतक्या भारी इलिमिनेशन टेक्निक सांगितलेले. आता मागचाच व्हिडिओ असेल तो बघा. तो जर व्हिडिओ बघितला तुम्हाला इलिमिनेशन टेक्निकच्या सगळ्या टेक्निक कळतील त्याच्यामध्ये, ज्या स्टँडर्ड टेक्निक ज्या वर्क करतात पेपरला. तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आता बघा, हे स्टेटमेंट रॉंग झाल्यानंतर हे स्टेटमेंट इथं पर्याय क्रमांक 3 कट होतो. पुढे बघा, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही 9वी वेळ आहे. हे स्टेटमेंट रॉंग आहे सर अँड मॅम. का रॉंग आहे? तर ही 11वी वेळ आहे. 11वी वेळ ही मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची. किती वेळ आहे? 11वी वेळ आहे. त्याच्यामुळे हे रॉंग ठरतं. जर बी रॉंग असेल तर बघा ना, ऑप्शन कोणते कोणते इलिमिनेट होता. हा पण इलिमिनेट होतो, हा पण इलिमिनेट होतो. उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचलेले. पर्याय क्रमांक 3 तुम्हाला वाचायची पण गरज नाहीये. 2 स्टेटमेंट वरून उत्तरापर्यंत पोहोचले तुम्ही, 2च. ठीक आहे. तुम्हाला जर बी जरी माहित असतं तर ही मणिपूरमध्ये 11वी वेळ आयोग असे स्टेटमेंट टाकतं. हा, ठीक आहे. तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. बघा आता पुढचं सी स्टेटमेंट जर मला कळतंय फक्त ए हे योग्य आहे, 100% सी काय असणार आहे? अयोग्य असणार. सी पण रॉंग आहे. का रॉंग आहे बघा, छत्तीसगड हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे आतापर्यंत एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही, असं म्हटलेलं आहे इथं. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे का सरांना? एकमेव राज्य आहे का? इथं फसवलेलं आहे बरं का. एकमेव राज्य. आयोग अशा क्लिक टाकतं. 2 राज्य आहे, छत्तीसगड आणि तेलंगणा, जिथे आतापर्यंत राष्ट्रपती राजवट ही लागू झालेली नाही किंवा प्रेसिडेंट रूल हा लागू झालेला नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट घेतलं. बरोबर. मग हे स्टेटमेंट पण रॉंग आहे. का? तर छत्तीसगड हे एकमेव नाही आहे, तेलंगणा पण आहे. तेलंगणा लक्षात घ्या. क्लिअर झाली कन्सेप्ट? 356 तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती राजवट किंवा प्रेसिडेंट रूलशी संबंधित आहे. महत्वाचा आर्टिकल आहे, लक्षात ठेवा. आता त्याच्याविषयीचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. बघा सर यांना काय झालं. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कलम 356 अंतर्गत, ठीक आहे, 13 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली तिथं. ठीक आहे. आता पुढचं बघा स्टेटमेंट काय. विधानसभा, राज्याची विधानसभेचा कार्यकाळ हा 2027 पर्यंत ठेवण्यात आला होता, परंतु त्याला केंद्राने अधिसूचना जारी करून स्थगित केलेले आहे. म्हणजे जी विधानसभा बरखास्त झाली, तिचा प्रेसिडेंट रूल लागू झाला, तिचा कार्यकाळ कधीपर्यंत होता? 2027 पर्यंत होता, पण त्याला स्थगिती देण्यात आलेली. ही महत्वाचं स्टेटमेंट आहे. आणि मणिपूरमध्ये 11 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आतापर्यंत. ही जी वेळ होती 11वी, पहिल्यांदा कधी लागू झाली होती? तर 1967 मध्ये लागू झाली होती पहिल्यांदा. हे लक्षात घ्या, इथं दिलेलं आहे 1967 मध्ये पहिल्यांदा लागू झाली होती. आता जी 2025 मध्ये लागू झाली ही 11वी वेळ होती. ओके, क्लिअर झालं. आता बघा, एकदाही न लागलेली राज्य म्हणजे जिथं राष्ट्रपती राजवटच लागू झालेली नाही, ते राज्य कोणते? छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे सरांना. सर्वाधिक वेळा लागू कुठं झालेली? मणिपूर 11 वेळा. पहिल्यांदा कुठं लागू झाली असा क्वेश्चन विचारला गेला. हे पॉलिटी मधले क्वेश्चन आहे बरं का, त्याच्यामुळे स्टॅटिक कव्हर केलेलं आहे तुमच्यासाठी. हे आपल्या करंट अफेअर्स बॅच मधले. आपण काय करतो, एखादं करंट अफेअर्सची न्यूज देतो. आता हे बघा, ही न्यूज होती करंटची, त्याच्याविषयीचं स्टॅटिक होतं. पुढचं बघा, पहिल्यांदा पंजाबमध्ये सर्वात जास्त कालावधी जम्मू काश्मीर 6 वर्ष 264 दिवस विचारलं गेलं तर. सर्वात कमी कालावधी कर्नाटक 7 दिवस. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली. कधी कधी 1980, 2014 आणि 2019. ठीक आहे. पुढचं बघा, भारतामध्ये एकूण किती? 135 वेळा. एकाच वर्षात सर्वाधिक राष्ट्रपती राजवट कधी लागू झाली होती? 1977, 14 वेळा. आणीबाणीचा कालावधी होता त्यावेळेस या गोष्टी घडलेल्या आहेत. ठीक आहे, हे महत्वाची गोष्ट आहे, इथं फॅक्ट आहे. आता बघा मित्रांनो, हे सगळं करंट अफेअर, जर तुमचं करंट अफेअरचा अभ्यास झालेला नसेल, तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल, किंवा तुमचं मागच्या जे 15 महिन्याचं करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे. कारण करंट अफेअर्स हा टर्निंग पॉईंट आहे बरं का. हे ठरवतो तुम्ही पास होणार आहे. काही मुलांचे 5 बरोबर येतात, काही मुलांचे 13 पण बरोबर येतात. खूप डिफरन्स येतो. तसा जीएस मध्ये एवढा डिफरन्स येत नाही अभ्यासामध्ये, पण करंट अफेअर्स जर तुम्ही वाचेल नसलं, मागच्या वर्षी राज्यसेवेला खूप सोपं करंट अफेअर्स आलं होतं. आपल्या बॅचमध्ये 13 क्वेश्चन आलेले होते. ज्या मुलांचे 13 ते 14 बरोबर होते ते पास झालेले होते. कारण आणि ज्यांचं करंट अफेअर्स ज्यांनी व्यवस्थित वाचलेलं नव्हतं, छोट्या छोट्या फॅक्टर आयोगाने फसवलेलं होतं, त्यांचे 5-5, 6-6 क्वेश्चन बरोबर आले, ते लगेच तिथं 10-12 मार्क्स मागं पडतात त्या कॉम्पिटिटर आहे तुमच्या त्यांच्या तुलनेत बरं का. त्याच्यामुळं ही आपली करंट अफेअर्सची बॅच मित्रांनो. तुमचं जर करंट अफेअर्स झालेला असेल तर बॅच घ्यायची गरज नाहीये. पण करंट अफेअर्स वाचलेलं नसेल, तुमचं व्यवस्थित रिव्हिजन झालेलं नसेल, तर आपण बघा 2024 एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंत या करंट अफेअर्स मध्ये कव्हर केलेले.
फक्त 15 तासाची बॅच आहे. किती 15 तास? जर ठरवलं तर 2च दिवसात बॅच पाहून होईल. 7-7 तास जर बसले तुम्ही, स्पीड वाढवून बघितलं तर 10 तासात संपेल. ठीक आहे, 15 तासाची बॅच आहे. 18 महिन्यांच्या करंट अफेअर्स कव्हर केलेले. एवढंच करायचंय तुम्हाला, याच्या पलीकडे करण्याची गरज नाही. सर्व स्टँडर्ड सोर्सेस वापरून ही बॅच तयार केली. ओके, याच्यामध्ये बघा 500 व्हीएमपी टॉपिक समाविष्ट केलेले आपण. फक्त 200 पेजेसची पीडीएफ वर्कबुक नोट्स दिलेली. मला व्हिडिओ बघायचे, महत्वाच्या फॅक्ट तर लिहायचे आहे, फक्त 10 तास लागतील. बॅच करा. अभ्यास झालेला नसेल तर करंट अफेअर्सची नक्की बॅच करा. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर आपला 9555 22 15 84 या नंबरवर कॉल करू शकता. बॅच बद्दल काही अडचण असेल तर. ठीक आहे, चला आता पुढचे महत्वाचे क्वेश्चन आपण बघूया. पुढचं बघा, हा फॅक्ट ही महत्वाची फॅक्ट आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण खूप न्यूज मध्ये काय क्वेश्चन येऊ शकतो बघा. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ट्विस्ट कुठे आहे? आपण काय करतो, समान समान नागरी कायदा किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण त्याला म्हणतो, पहिल्यांदा लागू करणार राज्य. हे जेव्हा स्टेटमेंट वाचतो ना, आपल्या डोक्यात पहिली गोष्ट काय येते? गोवा येते. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकदम बेसिक फॅक्ट आहे गोवा. पण इथं ट्विस्ट काय माहिती का, स्वातंत्र्यानंतर म्हटलेलं आहे. हे फसवण्यासाठी टाकलेलं आहे मी. का टाकलेलं आहे? तर तुम्ही असं वाचताना तुम्ही खूप अलर्ट असले पाहिजे की विचारलं काय क्वेश्चन मध्ये. स्वातंत्र्यानंतर म्हटलं तर कोणतं आहे? उत्तराखंड आहे. ठीक आहे, आणि जर पहिलं विचारलं, भारतामध्ये पहिलं जर विचारलं तर ते गोवा आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टींमध्ये क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. उत्तराखंड याचं काय आहे? उत्तराखंड याचं उत्तर आहे. कारण उत्तराखंड मध्ये तुम्हाला माहिती आहे आता युसीसी लागू केलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर लागू करणारं हे पहिलं राज्य ठरलंय भारताचं. पण जर भारतातलं ओव्हरऑल जर राज्य म्हटलं पहिलं तर कोणतं आहे? ते गोवा आहे. गोवामध्ये कधी लागू झाली होती? 1867. 1867 मध्ये लागू झाली होती. तेव्हा ते पोर्तुगीज वगैरे ते आता हिस्ट्रीमध्ये मी जात नाही, पण 1867 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड गोवा ह्या प्रांतामध्ये लागू झालेला होता तेव्हा. हा, ठीक आहे. आणि 1961 नंतर जेव्हा गोवा मुक्ती वगैरे झालं, त्याच्यानंतर पण तो रिटेन करण्यात आला होता, तो कंटिन्यू करण्यात आला होता युसीसी. आणि स्वातंत्र्यानंतर पहिलं युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणार राज्य जर म्हटलं कोणतं आहे? आपलं उत्तराखंड आहे. हे महत्वाचे फॅक्ट आहे. आता पुढची महत्वाची फॅक्ट आहे, याच्यासाठी जो महत्वाचं कलम आहे ते कलम कोणतं आहे रे? महत्वाचं कलम हे लक्षात घ्या. जे आपलं डीपीएसपी मार्गदर्शक तत्वांमधलं 44 नंबरचं जे कलम आहे ते कशाशी संबंधित आहे? युनिफॉर्म सिव्हिल कोडशी संबंधित. ठीक आहे, समान नागरी कायद्याशी संबंधित. लक्षात घ्या. ओके, पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. ऑनलाईन कायमस्वरूपी आयोग असे क्वेश्चन विचारतो बरं का. हे इतके इम्पॉर्टंट फॅक्ट घेतलेले आहे ना, ज्याच्यावर कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या परीक्षेत तुम्हाला हा फॅक्ट किंवा हे प्रश्न दिसतील. क्वेश्चन काय बघा, ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातले पहिले राज्य कोणते? सर पहिले राज्य कोणते? ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत ज्या ठिकाणी सुरू झाली ते कोणतं राज्य आहे? तर ते राज्य आहे केरळ. मला ही फॅक्ट पाठ करायची. कोणतं राज्य आहे? केरळ आहे. महत्वाचं आहे, याच्यावर जर क्वेश्चन आला तर तुमचाच चुकायला नकोय. ओके, म्हणजे काय मी काय केलेलं आहे, काही वन लाईनर क्वेश्चन घेतलेले. आयोग तसं करतो बघा, 5-6 क्वेश्चन मल्टी स्टेटमेंट असतात. आपण 2 क्वेश्चन ऑलरेडी मल्टी स्टेटमेंट घेतले, 2 आता काय घेतले? वन लाईनर घेतलेले. आता परत मल्टी स्टेटमेंटचा क्वेश्चन असेल, म्हणजे त्या पद्धतीने जसं आयोग क्वेश्चन फॉर्म करतो तसेच फॉर्म केलेले. क्वेश्चन काय बघा, सीपी राधाकृष्णन बघा, आता नुकतीच त्यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. त्याच्यावर क्वेश्चन काय येऊ शकतो बघा. सीपी राधाकृष्णन यांची आणि कुठं ना कुठं उपराष्ट्रपती पदावर यांच्यावर क्वेश्चन येणार आहे एक्झाम मध्ये. 3 एक्झाम आहे पुढे बघा, राज्यसेवा आहे, गटब आणि गटक. कोणत्या तरी परीक्षेत तुम्हाला याच्यावर क्वेश्चन दिसेल म्हणजे दिसेल. त्याच्यामुळे व्हीआयएमपी करा बरं का. व्हीआयएमपी करा, येणार तुम्हाला क्वेश्चन. खूप महत्वाचे फॅक्ट मी स्वामीनाथनवर पण सांगितलं होतं, यांच्यावर क्वेश्चन येणार. रतन टाटावर पण सांगितलं, कुठं ना कुठं क्वेश्चन हिट होणार आहे. ऑलरेडी झाला रतन टाटावर. महत्वाच्या ज्या पर्सनॅलिटी त्याच्यावर क्वेश्चन येतोच बरं का. आता उपराष्ट्रपती झालेले त्याच्यामुळे त्यांच्यावर क्वेश्चन येणार. सीपी राधाकृष्णन हे नाव लक्षात ठेवा. काय? सीपी राधाकृष्णन यांची नुकतीच उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्यांच्याबद्दल खालीलपैकी काय खरे आहे? महत्वाचं काय विचारलेलं आहे? ट्रू विचारलेलं आहे. काय बरोबर आहे असं विचारलेलं आहे. आता बघा, पहिलं स्टेटमेंट आपण परत त्याच लॉजिकने जाऊ. स्टेटमेंट जे माहिती कन्फर्म त्याच्यानुसार आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. पहिलं स्टेटमेंट काय? यांची भारताचे 17वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. स्टेटमेंट रॉंग आहे सरांना. कितवे उपराष्ट्रपती हे व्यक्ती म्हणून? तर हे 15वे उपराष्ट्रपती. कितवे? 15वे उपराष्ट्रपती. त्याच्यामुळे स्टेटमेंट रॉंग ठरतं. तर ए स्टेटमेंट रॉंग आहे. तर बघा, इथं ए दिलेलं आहे, मी याला इलिमिनेट केलं. इथं पण ए दिलेलं आहे, याला इलिमिनेट केलं. इथं पण ए दिलेलं आहे, याला पण इलिमिनेट केलं. उत्तरापर्यंत मी पोहोचलोय. पर्याय क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. बघा ना, लॉजिकली ए इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे आणि इथं दिलेलं आहे. हे सगळे ऑप्शन इलिमिनेट केले.
कारण हे स्टेटमेंट हे रॉंग आहे. मला माहिती ते 15वे उपराष्ट्रपती, ही उपराष्ट्रपती पदाची 17वी निवडणूक होती, पण उपराष्ट्रपती ही कितवे? 15वे. हे लक्षात ठेवा. आता काही व्यक्तींच्या डबल टर्म होत्या त्याच्यामुळे ते झाले. ठीक आहे, ही फॅक्ट कळली तुम्हाला. कितवे? हे 15वे उपराष्ट्रपती, पण उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक किती होती सरांना? मॅम 17वी निवडणूक होती. ही फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. पुढे बघा, ते मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. आता मला कळलेलं आहे ऑलरेडी सी आणि डी योग्य आहे, तर मला हे 100% माहिती हे रॉंग आहे. ते आंध्र प्रदेशचे रहिवासी नाही, ते कुठले रहिवासी? तामिळनाडूचे. आता हे स्टेटमेंट का टाकलं? तर क्वेश्चन विचारला गेला होता स्वामीनाथनवर का ते तामिळनाडूचे रहिवासी बघा राज्यसेवेत, असे क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे इथं मी फसवलंय. इथं आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश नव्हतं पाहिजे, तर तामिळनाडू पाहिजे होतं. TN मी लिहितोय इथं, मग काय पाहिजे होतं? इथं तामिळनाडू पाहिजे होतं, तेव्हा स्टेटमेंट कुठेतरी बरोबर आलं असतं. हे स्टेटमेंट रॉंग आहे बघा. त्यांनी जगदीप धनगड यांची जागा घेतली. आता जे आरोग्याचं कारण त्यांनी दिलं होतं, हेल्थचं रिझन दिलं होतं, ज्यांनी जगदीप धनगड जे आपले 14वे उपराष्ट्रपती होते, त्यांनी काय दिलं होतं? अचानक राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड करण्यात आली. ते उपराष्ट्रपती होण्याआधी काय होते? आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते सर. त्याच्यामुळे महत्वाचं ठरतंय. हा क्वेश्चन तुम्हाला कुठं ना कुठे हिट होणार आहे यांच्यावर बरं का, CP राधाकृष्णन. त्याच्यामुळे खूप महत्वाची फॅक्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, CP राधाकृष्णन त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पण काम केले आहे. करेक्ट आहे हे स्टेटमेंट, करेक्ट आहे हे स्टेटमेंट, करेक्ट आहे. आंध्र प्रदेशचे नव्हते, ते तामिळनाडूचे होते. तुम्हाला क्लिअर झालं CP राधाकृष्णन बद्दल. आता बघा त्यांच्याविषयी महत्वाच्या गोष्टी सांगून देतो. बघा, ते NDA आघाडीचे उमेदवार होते. एनडीएचे उमेदवार होते आणि इंडिया आघाडी जी आहे, बाकीचे पक्ष एकत्र येऊन जे बनलेले, त्यांचा उमेदवार कोण होता? कोण होते ते? न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी. कोण होते विरोधक यांचे? न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी. हे पण महत्वाचं नाव आहे, लक्षात घ्या. शपथग्रहण कधी झालं रे? 11 सप्टेंबर 2025. आता हे आपल्या नोट्स मधलंच डेटा आहे. अशा पद्धतीने आपण नोट्स देतो मुलांना वाचण्यासाठी. ओके, पुढे बघा, पूर्ण नाव काय त्यांचं? राधाकृष्णन यांच्याबद्दलची महत्वाची माहिती. चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्ण. काय? चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्ण. भारताचे किती उपराष्ट्रपती सरांना? 15वे उपराष्ट्रपती. तिथं काय टाकलेलं होतं? 17वे उपराष्ट्रपती. ही निवडणूक कितवी आहे? ही 17वी निवडणूक आहे, हे महत्वाचं. ठीक आहे, कितवी निवडणूक आहे? 17वी निवडणूक आहे. पुढे बघा, मूळ कुठले होते ते? तामिळनाडूचे. हे लक्षात ठेवा. राजकीय प्रशासकीय कारकीर्द बघा, तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष कधी होते? 14 ते 16. कोयंबतूर. लोकसभा खासदार 2014. महाराष्ट्र राज्यपाल कधी झाले होते? 2024 मध्ये ते राज्यपाल म्हणून महाराष्ट्राचे आले होते. 2025 मध्ये त्यांचं काय झालं? त्यांनी राज्यपाल पद सोडलं आणि पुढे काय झाले? ते उपराष्ट्रपती. कोणते? आपल्या भारताचे उपराष्ट्रपती. कितवे उपराष्ट्रपती? 15वे उपराष्ट्रपती. 17वी निवडणूक होती. हे पण तुम्हाला वारंवार सांगतोय, कारण त्याच्यावर क्वेश्चन हिट होईल. बघा पुढे, विशेष महाराष्ट्र राज्यपाल असताना त्यांनी उपराष्ट्रपती पद झालेले हे दुसरे नेते. म्हणजे त्या असं दुसऱ्यांदा घडलंय का एखादी व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल आहे आणि ती उपराष्ट्रपती? हे दुसऱ्यांदा घडलेले. ठीक आहे, याच्या आधी कोण होतं? तर शंकर दयाल शर्मा हे काय होते? महाराष्ट्राचे राज्यपाल होते, त्याच्यानंतर ते राष्ट्रपती. पुढे लक्षात ठेवा, महत्वाची फॅक्ट तुम्हाला सांगितलेली. चला पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा, 6 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या राज्याच्या विधानसभेने महिलांसाठी विवाहाचे, हे असे क्वेश्चन हिट होता, विवाहाचे वय 18 वरून 21 करण्याचे विधेयक पास केलेले? असं कोणतं राज्य आहे का ज्यांनी महिलांचं जे मॅरेजचं एज आहे ते 18 वरून 21 केलेलं आहे? काय केलं त्याचं लिमिट? पहिलं 18 होतं, आता ते 21 केलेलं. असं कोणतं राज्य? असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे सरांना मॅम हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशने काय केलेलं आहे? तिथं एक विधेयक पास केलेलं आहे. तिथं ते महिलांचं वय जे 18 होतं मॅरेजचं मिनिमम एज, ते किती केलेलं आहे? 21 केलेलं आहे. आता 21च्या आत महिलांचं लग्न तिथं होऊ शकत नाही. 21 वर्षाच्या पुढेच आता त्या महिला लग्न करू शकता ऑफिशियली. ओके, असं दिलेलं आहे इथं. हे विधेयक पास करणार कोणतं राज्य आहे? तर HP. तुम्हाला लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश. ओके, क्लिअर झालं. चला पुढचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन स्टॅटिकवर खूप वेळा झोनल काउन्सिलवर क्वेश्चन विचारला जातो. आता ही महत्वाची फॅक्ट आहे, कारण पश्चिम जी विभागीय परिषद आहे किंवा वेस्टर्न झोनल काउन्सिल आपण त्याला म्हणतो, तिची 27वी काय झालेली परिषद पार पडलेली आणि त्याच्यावर मी क्वेश्चन फॉर्म केलेला हा. कारण याच्यावर झोनल क्वेश्चन काउन्सिलवर तुम्हाला एक तर स्टॅटिक क्वेश्चन विचारला जाईल किंवा तुम्हाला काय विचारलं जाईल? करंटमध्ये क्वेश्चन विचारला, फॅक्ट विचारले जाईल किंवा मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन विचारला जाईल. क्वेश्चन बघा कसा फॉर्म केलेला आहे. पश्चिम विभागीय परिषदेची 27वी, आता इथं बघा काय म्हटलेले 7 नंबरच्या क्वेश्चन मध्ये. स्टेटमेंट वाचण्याच्या आधी मी सांगतो,
विभागीय परिषदेबद्दल पुढील पैकी कोणते विधाने अयोग्य आहेत? काय म्हटलेलं आहे? अयोग्य म्हणजे फॉल्स स्टेटमेंट कोणते ते विचारलेले सर. काय म्हटलेले? फॉल्स स्टेटमेंट कोणते ते विचारलेले आहे. क्वेश्चन वाचताना खूप काळजी घ्यायची. अयोग्य स्टेटमेंट विचार, आयोग फसवतं म्हणून हा क्वेश्चन फॉर्म केलेला आहे. बघा काय, पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली. कुठली? रॉंग स्टेटमेंट आहे. मुंबई येथे पार पडली का रे? नाही. तर कुठे पार पडलेली होती ती? पुणे येथे पार पडली होती. आणि पुण्यामध्ये असं पहिल्यांदाच घडलं का पश्चिम विभागीय परिषदेची पहिली बैठक पहिल्यांदाच पुण्यामध्ये होते बरं का. 27वी बैठक होती पण पुणे हे शहरामध्ये आतापर्यंत ती झालेली नव्हती. पहिल्यांदाच असं घडलं का ते पुण्यामध्ये ही बैठक झालेली. हे तुम्हाला फॅक्ट लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट आहे. पहिल्यांदा. ओके, हे स्टेटमेंट रॉंग आहे. अयोग्य विचारलेले आहे, हे रॉंग आहे. मग जिथं अ नाहीये ते आपण आधी इलिमिनेट करू. इथं अ आहे का? नाही, हा ऑप्शन इलिमिनेट होईल. इथं अ आहे का रे? नाही, हा ऑप्शन इलिमिनेट. ते काय आहे? आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. अ स्टेटमेंट हे अयोग्य आहे. मग अ असणं गरजेचं आहे ना ऑप्शन मध्ये. त्याच्यामुळे जिथं अ नाही ते इलिमिनेट केले. उलट पण चालायचं असतं. कधी कधी तुम्हाला, आता मी आधी काय शिकवलं? योग्यचं शिकवलं. अयोग्यचं कसं जायचं ते पण शिकवतोय आता. हे ह्या इलिमिनेशन टेक्निक प्रचंड वर्क करताना सरांना खूप महत्वाचं आहे. आपण इलिमिनेशन टेक्निकच्या व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेलमध्ये सांगितलं. ओके, आता बघा पुढचं काय. बी स्टेटमेंट म्हटलेलं आहे पश्चिम विभागीय परिषदेची बैठक 5व्यांदा मुंबई शहरात पार पडली. रॉंग हे स्टेटमेंट. पुण्यामध्ये पार पडलेली आणि पहिल्यांदाच पुण्यामध्ये होते. ठीक आहे, ही परिषद. आता बघा, या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह होते. आता झोनल कौन्सिल जी आहे हे लक्षात ठेवा. विभागीय परिषद, आता जी विभागीय परिषद फॉर्म कधी झाल्या होत्या हे लक्षात घ्या. महत्वाचे फॅक्ट काय आहे? तर झोनल कौन्सिल त्याला म्हणतो आपण. झोनल कौन्सिल, इंग्लिशमध्ये झोनल कौन्सिल म्हणतो, मराठीमध्ये त्याला म्हणतो विभागीय परिषद. कधी स्थापन झाल्या होत्या? 1957 मध्ये स्थापन झाल्या होत्या. कोणत्या कायद्यानुसार झाल्या होत्या रे? 1956चा कायदा आला होता, राज्य पुनर्रचना कायदा. त्याच्यानुसार ह्या विभागीय परिषदा स्थापन झाल्या होत्या. किती स्थापन झाल्या होत्या? 1956च्या कायद्यानुसार 5 विभागीय परिषदा स्थापन झाल्या होत्या. आणि पुढे जाऊन काय होतं? 1972 मध्ये जे नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट आहे त्यांच्यासाठी सेपरेट झोनल कौन्सिल स्थापन केली जाते. ती किती होती? 6वी झोनल कौन्सिल होती. ही महत्वाची. ह्या कायद्यानुसार 1956च्या कायद्यानुसार 5, 1972 ला ईशान्येकडचे जे राज्य आहे किंवा जे ईशान्येचे जे स्टेट आहे किंवा आपण नॉर्थ ईस्ट स्टेट म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, 7 सिस्टर म्हणतो, त्यांच्यासाठी 6वी झोनल कौन्सिल स्थापन करण्यात आली 1972 ला. ठीक आहे. ह्या झोनल कौन्सिलचे अध्यक्ष कोण असतात रे? आपले जे गृहमंत्री असतात ते त्याचे अध्यक्ष असतात. कोण असतात? गृहमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. हे तुम्हाला फॅक्ट पाठ करायची. ओके, आता पुढे बघा. मला हे सांगितलं. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे? पश्चिम विभागीय परिषदेमध्ये 5 राज्यांचा समावेश होतो. नाही, रॉंग आहे. 3 राज्यांचा समावेश होतो आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. असं 4 यांचा समावेश आहे. ठीक आहे. हे 3 राज्य कोणते ते पण मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, गोवा आहे आणि दादरा दमन दीव जी झालेली, दादरा नगर हवेली आणि दमन दीव जी केंद्रशासित प्रदेश आहे त्याचा पश्चिम विभागीय परिषदेमध्ये समावेश होतो. ओके, आता त्याच्याविषयीच्या महत्वाच्या फॅक्ट बघून घेऊ. आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे आणि हे पण रॉंग आहे. तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे? ABD हे रॉंग आहे. काय? ABD हे रॉंग आहे. सी स्टेटमेंट करेक्ट आहे. कारण अमित शहा आपले गृहमंत्री आणि गृहमंत्री हे काय असतात? झोनल कौन्सिलचे अध्यक्ष असतात. ओके, क्लिअर झालं? चला आता पुढे जाऊ. तर त्याच्याविषयीची माहिती बघा. 22 फेब्रुवारी 2025 मध्ये 27वी बैठक पार पडली. कशाची? पश्चिम विभागीय परिषदेची. क्लिअर झालं? अध्यक्ष कोण होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. महाराष्ट्रात एकूण 8 वेळा ही बैठक झालेली. मुंबईमध्ये किती? 7 वेळा झालेली. मी तिथे 5 वेळा टाकलेलं होतं. आणि पुणेमध्ये 1 वेळा, जी आत्ता जी झालेली ती पुण्यामध्ये. इथून मागच्या सर्व परिषदा महाराष्ट्रामध्ये 8 वेळा झाली, ती 7 वेळा मुंबईत झाली आणि 1 वेळा कुठं झाली? आता पुण्यामध्ये झाली. महत्वाची फॅक्ट आहे. क्वेश्चन त्याच्यावर हिट होईल. महत्वाचं. आयोजन आंतरराज्यीय परिषद सचिवालय, गृह मंत्रालय. याच्यामध्ये समाविष्ट राज्य कोणते रे? महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, गोवा आहे, दादरा व नगर हवेली आणि दमन दीव तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी. 3 राज्य आहे, केंद्रशासित प्रदेश. ओके, क्लिअर? तर बघा, स्थापना ऑलरेडी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन त्या तुम्ही एकदा वाचून घ्यायचं. ठीक आहे, आता पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा.
8 नंबरचा क्वेश्चन आहे. सगळ्या महत्वाच्या फॅक्ट घेतोय, महत्वाच्या गोष्टी बघा याच्यातले आहेत. हे 10-12 क्वेश्चन आहे, पण याच्यातले तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन कुठं ना कुठं दिसणार आहे या टॉपिकवर बरं का सरांना, विश्वास ठेवा या गोष्टी. खूप महत्वाच्या गोष्टी आहे, कारण मागचा अनालिसिस करून बनवलेला व्हिडिओ आहे. सर्व स्तरावर मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता? म्हणजे न्यायाधीश निवडायचा आहे बरं का, पहिला देश असा की सर्व स्तरावर बरं का, सर्व स्तर मतदारांकडून निवडले जाणारे न्यायाधीश. जे न्यायाधीश आहे ते मतदार निवडणार आहे, डायरेक्ट तिथले लोक निवडणार आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. असं करणारा जगातला पहिला देश तो कोणता आहे? मेक्सिको आहे. कोणता देश आहे? मेक्सिको आहे. याच्यावर क्वेश्चन हिट होईल कुठं ना कुठं, ही फॅक्ट लक्षात ठेवा. ओके, फॅक्टच लक्षात ठेवायची फक्त, बाकी काही नाही. पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. 9 नंबरचा क्वेश्चन आहे. भूषण रामकृष्ण गवई अलीकडे बातम्यांमध्ये होते, त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही असा क्वेश्चन विचारलेला आहे. कोणतं बरोबर नाहीये किंवा काय विचारलेलं? फॉल्स स्टेटमेंट विचारले. 4 स्टेटमेंट दिले. याच्यामधलं चुकीचं कोणतं स्टेटमेंट आहे? कोणाविषयीचं? भूषण रामचंद्र गवई, जे आपले सरन्यायाधीश आहे. ठीक आहे, त्यांच्याविषयी क्वेश्चन आहे. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. ऍब्सोल्युटली करेक्ट स्टेटमेंट आहे. जे भूषण गवई आहे ते किती आपले सरन्यायाधीश आहे? चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे. किती? 52वे. कधी शपथ घेतली? तर 14 मे 2025 मध्ये घेतलेली. ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ओके, आपल्याला काय शोधायचंय? चुकीचं शोधायचंय. पुढचं बघा. न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांच्यानंतर ते अनुसूचित जाती समुदायाचे दुसरे सरन्यायाधीश ठरले. ऍब्सोल्युटली करेक्ट स्टेटमेंट. ओके, पुढे बघा. त्यांचे वडील दादासाहेब गवई हे 1983 ते 1988 ह्या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. हे स्टेटमेंट रॉंग आहे. आता हे जे दादासाहेब गवई होते हे काही सरन्यायाधीश झालेले नाही भारताचे. ठीक आहे, त्याच्याविषयी ते स्टेटमेंट चुकीचं स्टेटमेंट टाकलेलं आहे, त्याच्यामुळे हे रॉंग स्टेटमेंट आहे. क्रमांक 3 रॉंग आहे. हेच त्याचा करेक्ट आन्सर आहे 3. ओके, आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 23 नोव्हेंबर 2025 रोजी संपेल. जवळपास 6 महिन्याचा त्यांना कालावधी लाभलेला आहे ॲज अ सरन्यायाधीश म्हणून. ठीक आहे, भूषण रामचंद्र गवई महत्वाचं आहे. आता त्यांच्याविषयी बघू. महत्वाची माहिती बघा. 52वे सरन्यायाधीश के.जी. बालकृष्णन नंतर काय? अनुसूचित जाती समुदायाचे दुसरे सरन्यायाधीश. महत्वाची फॅक्ट, 6 महिन्यांचा कार्यकाळ त्यांना भेटलेला आहे. 23 नोव्हेंबर 2025 ला हा कार्यकाळ त्यांचा संपेल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत. कितवे? हिले महत्वाचे फॅक्ट आहे बरं का, तिसरे सदस्य. आधीचे कोणते बघा? मोहम्मद हिदयतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद बोबडे याच्या आधीचे ह्या बार असोसिएशनचे, नागपूर बार असोसिएशनचे सदस्य होते. ते ऑलरेडी सरन्यायाधीश झालेले. आता हे गवई कितवे? तिसरे. ठीक आहे, पुढे बघा. आता हे खाली काय दिलेलं आहे? कार्यकाळ दिलेला आहे. कोणाचा? तर जे न्यायाधीश होते त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे बघा. शरद बोबडे असतील, उदय ललित असतील, धनंजय चंद्रचूड असतील. आता आपले कोण आहे? आपले भूषण रामचंद्र गवई. हे महत्वाची फॅक्ट आहे, हे बघून घ्यायचं. त्यांच्याविषयीची महत्वाची माहिती. जन्म कुठला आहे? अमरावतीचा. आपले महाराष्ट्राचे शान आहे, महत्वाची लक्षात ठेवा. महाराष्ट्रातले अमरावती. 1960 चा जन्म आहे. दादासाहेब गवई यांचे पुत्र आहे. ते कोण होते? राज्यपाल होते. तिथं काय फॅक्ट फसवलेली होती? सरन्यायाधीश होते. ते कोण होते? माजी राज्यपाल होते, लक्षात ठेवा. 16 मार्च 1985 मध्ये बार असोसिएशन मध्ये प्रवेश केला होता. 1987 ते 90 मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली होती. महत्वाचे फॅक्ट, नागपूर आणि अमरावती महापालिका व अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते. ही पण फॅक्ट महत्वाची. 1990 नंतर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून काम केलं होतं. ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 सहाय्यक अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम केलेले. 27 जानेवारी 2000 सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. आणि 14 नोव्हेंबर 2003 मध्ये अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली होती. आणि 12 नोव्हेंबर 2005 कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ह्या महत्वाच्या फॅक्ट आहे त्यांच्याविषयीच्या. आणि भारताचे ते कितवे सरन्यायाधीश? 52वे सरन्यायाधीश. ओके, क्लिअर झालं. आता पुढे जाऊ. पुढची महत्वाचा क्वेश्चन बघा. 10 नंबरचा क्वेश्चन आहे. नुकतेच 11 जून 2025 रोजी, खूप भारी क्वेश्चन आहे बघा. 11 जून 2025 रोजी लोकपालचे नवीन ब्रीद वाक्य स्वीकारले. ते खालीलपैकी कोणते आहे? असं स्टेटमेंट दिलेलं आहे. तुम्हाला याचं आन्सर काय करायचंय? कमेंट मध्ये टाकायचंय. हा क्वेश्चन तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. काय? लोकपालाचे नवीन ब्रीद वाक्य दिलेले आहे. ते ब्रीद वाक्य कोणतं आहे ते सांगायचंय. आता हे जे ब्रीद वाक्य हे कोणाचं आहे ते पण सांगा, हे कोणाचं आहे ते पण सांगा, आणि हे कोणाचं आहे ते पण सांगा.
नुकतेच कोणते ते सांगा आणि हे जे 2 उरलेले जे ऑप्शन आहे ते कोणते ते पण सांगायचे कमेंटमध्ये. प्लीज तुम्ही सर्च करून कमेंट करा. तुम्हाला जर याच्यावर क्वेश्चन आला तुमचा चुकायला नकोय त्याच्यासाठीचा हा क्वेश्चन दिला. महत्त्वाचा क्वेश्चन हा याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल कारण 11 जून 2025 रोजी लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य स्वीकारण्यात आलेले आहे. ते ब्रीदवाक्य कोणते तुम्हाला माहित पाहिजे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हे टाकायचंय. तुम्हाला जर करंट अफेअर्सचा तुमचा अभ्यास झालेला नसेल तर आमची बॅच घेऊ शकता तुम्ही. सध्या अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्ही बॅच खरेदी करू शकता. काही अडचण आली तर तुम्हाला नंबर ऑलरेडी सांगितलेला आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कारण महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत तेच आपण आपल्या यूट्यूबला टाकतो. ओके. आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.